हे गाईस, तर स्वागत आहे परत एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर सध्या मी आलेलो आहे आपल्या कांद्याच्या शेतामध्ये. पाहू शकता आपले कांदे सर्व प्रकारचे पूर्णपणे काढून झालेले आहेत. तर तुम्हाला मी माल दाखवणार आहे आपला किती निघलेला आहे आणि किती गोण्या भरताना हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर चला, पाहू शकता हे आपला ढिगार लागलेला आहे. ह्याच्यामध्ये सगळे कांदे वगैरे आहेत. अशा प्रकारे हे झाकून ठेवावं लागतं, कारण की ह्याला कलर वगैरे येतो लालसरपणा. तर पाहू शकतात आपला कांदा अशा प्रकारे मोठमोठ्याला झालेला आहे. तर ही झाकून ठेवल्यामुळे उन्हाने खराब वगैरे होत नाही. तर किती गोण्या भरत्यान ही एक अंदाज करून आपल्या आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि तर पाहू शकता तिकडे आपल्या कांद्याचं बी वगैरे होतं उगवून आणलेलं लावलेलं. तर ते सुद्धा काढून टाकलेलं आहे. तर पाहू शकता कशा प्रकारे कट केलेलं आहे आणि इकडे वाळू घातलेला आहे. तर मित्रांनो, असे नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर पाहू शकता हे अशा प्रकारे वाळून ठेवावं लागतं. आणि हे पाहू शकतात काळं काळं बी याच्यामध्ये निघलेलं आहे. ते वाळून झाल्याच्या नंतर शेतामध्ये पुढच्या सीझनला टाकायचं असतं. तिथून पुढे आपला कांदा वगैरे येणार. तर चला, आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.